नमस्कार मंडळी. तर मी किरण पवार तुमचं वाटचाल या चॅनलवरती स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूणच बघणार आहोत ते म्हणजे मुकेश अंबानी यांच्या घरामध्ये नेमकं मिनी जे बिग बॉस सध्याचं सुरू आहे थोडक्यात, तर ते कशा पद्धतीने चाललेलं आहे आणि या सगळ्या घटना होत आहेत त्या फक्त प्री वेडिंगसाठी आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे का, लग्न अजून जुलैमध्ये आहे, तोपर्यंतच जो प्री वेडिंगचा खर्च जो अंबानींनी केलेला आहे तो जवळपास 1,500 कोटींच्या घरात गेलेला आहे. आणि या 1,500 कोटींच्या घरामधला जो काही खर्च आहे त्या खर्चामध्ये सर्वाधिक जो काही अमाऊंट त्यांनी खर्च गेलेली आहे ते मोठे दिग्गज सेलिब्रिटींना बोलवणं असेल, रिहाना असेल, बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान असेल, त्यानंतर सलमान खान असेल, आमिर खान असेल, या सगळ्या दिग्गज कलाकारांना एकत्रित कधी कोणीही स्वप्नातही पाहिलं नव्हतं किंवा स्वप्नात अनुभूती घेतली नसती अशा पद्धतीने लिटरली स्टेजवर ऑन बोर्ड केलेलं आहे. ते म्हणजे अंबानीने एक प्रकारे हे मॅजिक केलेलं आहे. आणि अंबानीच्या या मॅजिकनंतर अनेकदा टीकेची झोड नेटिझन्समधून उडालेली पाहायला मिळते. ते म्हणजे नेटिझन्स वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका करत असतात. त्यांचं म्हणणं असतं की सेलिब्रिटी जे आहेत ते घरचे सेलिब्रिटी असतील, घरचे बादशाह असतील, पण अंबानीच्या पैशापुढं त्यांना नाचावंच लागतं किंवा थिरकावंच लागतं. तर ह्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी एक बाजू बघायला गेलं तर सेलिब्रिटी जे लोक आहेत त्यांची लाईफस्टाईल तेवढी मोठी आहे किंवा त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये उद्या चालून जर प्रॉब्लेम आले तर मुकेश अंबानीसारखा उद्योगपतीच त्यांच्या मदतीला जाणार आहे. तुम्ही आम्ही किंवा आपण फॅन्स लोक किती सिनेमा बघत असलो तरी एवढ्या मोठ्या संकट आल्यानंतर एखाद्या व्यक्तीवरती, सेलिब्रिटीवरती, तरी आपण त्याच्या मदतीसाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना रिलेशन मेंटेन करण्यासाठी या गोष्टी डेफिनेटली करणं भाग आहे. त्याच्याशिवाय त्यांच्याकडं दुसरा कुठला पर्यायही नाही. त्यानंतर अनप्रेडिक्टेबल एक प्रकारे गोष्टी केल्यात, म्हणजे जे कोलॅबोरेशन कोणीच एक्सपेक्ट नाही करू शकत. MS धोनी तिथं आहे, रोहित शर्मा तिथं आहे, हार्दिक पांड्या तिथं आहे, म्हणजे कोण नाही आहे तिथं असं आजच्या घडीला. आणि जे नाही आहेत ते बाहेर ऑलमोस्ट काय करतायत हाच प्रश्न पडलेला पाहायला मिळतो.